श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मार्गशीर्ष गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार पडतात। तर बघा, हा येणारा गुरुवार जो आहे तो हा 5वा गुरुवार आहे आणि 5व्या गुरुवारी अमावस्या लागते आहे। तर 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं की नाही हे मला खूप जणांनी विचारलेलं। तर बघा, तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न माझा छोटासा आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की माझे उपाय जे असतात ते एकदम छोटे, सरळ आणि साधे असतात। करून बघा, यांनी सगळ्यांना खूप जणांना फायदा झालेला आहे, तुम्हाला देखील होईल। तर बघा, आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उद्यापन करायचं की नाही, तर हा प्रश्न विचारलेला। तर बघा, मी असं म्हणेल की मार्गशीर्ष महिन्यात अमावस्या जरी लागत असेल तरी सुद्धा उद्यापन करायला हरकत नाही। उद्यापन हे सकाळी जरी केलं तरी सुद्धा चालते। सकाळी म्हणजे सगळा स्वयंपाक करून व्यवस्थित आरती ओटी देवीची सगळं व्यवस्थित ठेवून उद्यापन केलं तरी सुद्धा चालते। 5 सवाष्णींना महालक्ष्मीची पोथी आणि एक फळ हे द्यायचे, ठीक आहे। मनामध्ये जर किंतु परंतु येत असतील तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। बघा, आपण महालक्ष्मीची जी पूजा आहे ती दिवाळीला करतो, तर दिवाळीला बघा अमावस्या असते, तर ती अमावस्या आपण शुभ मानतो आणि आपण महालक्ष्मीची पूजा ही करतो, ठीक आहे। तसंच मार्गशीर्ष अमावस्या असली तरीही काहीही फरक पडत नाही। तुमचं उद्यापन जसं आहे 5 गुरुवार पडतात आहे, तर तुम्ही साधं सरळ उद्यापन केलं तरी नेहमीसारखं तरी सुद्धा चालते। या उद्यापनाला असं काहीही कुठल्याही प्रकारचं बंधन असं शास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही। म्हणजे जोपर्यंत मी माहिती घेतली तोपर्यंत तरी मला काहीही माहिती नाही। माहिती हीच आहे की शास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारचं यामध्ये सांगितलेलं नाहीये, ठीक आहे। तर उद्यापन करायला काहीही हरकत नाही। पण काही जणांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं, ते जर केलं असेल तेही काही अडचण नाही, जर केलं असेल तर ते सुद्धा चालते। ज्यांच्या अडचणी आल्या असतील तर उद्यापन राहिलं असेल म्हणजे चौथ्या गुरुवारी किंतु परंतु मनात येत असेल की आता पुढचा जो गुरुवार आहे आणि अमावस्या आहे तर उद्यापन करायचं की नाही, तर मी म्हणेल किंतु परंतु न आणता उद्यापन करून टाकायला पाहिजे, ठीक आहे। हा झाला गुरुवारची जी माहिती आहे, जी मला विचारलेली ती मी तुम्हाला सांगितली, ठीक। आता तुम्हाला एक सांगते, गुरुवारी सकाळी उठून देवीची महालक्ष्मीची जशी आपण पूजा मांडतो, जशी पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची। त्यानंतर उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 सवाष्णी बोलवायच्या, 5 जणींना 5 पोथी आणि एक फळ तुम्हाला द्यायचं आहे। त्यांना नमस्कार करायचा, त्यांना दूध द्यायचं। जर फराळाचं अवेलेबल तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही तेही, म्हणजे फराळाचे एक डिश तुम्ही दिली तरी सुद्धा चालते, नाही तर दूध दिलं तरी अतिउत्तम आहे यामध्ये। त्यानंतर एक सवाष्ण जेवू घालून द्यायची, तिची ओटी वगैरे भरायची। जर ते तुमच्याच्याने होत नसेल तर देवीची समोरची ओटी एक कुठल्याही सवाष्णीला दिली तेच तरी सुद्धा चालते, ठीक आहे। हे सर्व करायचं आहे। त्यानंतर एक असा उपाय करा, गुरुवारी बघा, छोटीशी कुमारिका आजूबाजूला असेल किंवा कुठेही आजूबाजूला तुमच्या छोटीशी कुमारिका असेल तर तिला बांगड्या किंवा तिची उपयोगाची अशी कुठलीही वस्तू छोटीशी तुम्ही तिला दान करायची आहे। या दिवशी कुमारिकेला दान करण्याचं फार महत्त्व आहे। तर तुम्हाला जे जमेल ती वस्तू तुम्ही कुमारिकेला देऊ शकता। मेहंदीचा कोनही दिला तरी चालेल किंवा एखादी बॉटल किंवा काही पण, बांगड्या, तुम्हाला जे जमेल ते तुम्ही कुमारिकेला तुम्ही ते दान करू शकता। तर ही साधी सोपी सरळ माहिती जी मला होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर गुरुवारी किंतु परंतु काही मनात न आणता तुम्ही गुरुवारी उद्यापन करू शकता, ठीक आहे। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।